शेतकऱ्याने 6 एकर कांदा पिकावर फिरवला ट्रॅक्टर। शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी आपल्या 6 एकर कांद्यात ट्रॅक्टरने रोटा फिरवला। शेतकरी शिंदे यांनी केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा निषेध केला आहे। तसेच सरकारची नवीन जी ध्येय धोरणे आहेत ते शेतकरी विरोधी आहेत असा आरोप करत त्यामध्ये तात्काळ बदल करावा अशी मागणी देखील केली आहे। त्यांनी या नुकसानीला केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे। यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते। केंद्र सरकारला, मायबाप सरकारला कळकळीची विनंती आहे, तुमचे आयात निर्यात धोरण बदला। शेतीमालाकडे बघा, आमच्या ते तुमचे जे आयात निर्यात धोरण आहे ते चुकीचे धोरण आहेत, त्याचे बळी आम्ही शेतकरी पडत आहोत। आज सोन्यासारखा कांदा मला आज मोडावा लागला ट्रॅक्टर घालून, किंवा भाव नसल्यामुळं, तुमच्या आयात निर्यातीच्या धोरणामुळं आम्ही आपत्तीतून हा कांदा वाचवला, परंतु तुमच्या सुलतानी आपत्तीत आम्ही सापडलेलो आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। अतिशय सोन्यासारखं पीक पिकून सुद्धा मालाला कोणत्याही प्रकारे भाव नाही। संत्र्याला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही, मोसंबीला भाव नाही, म्हणजे फळपिकाला सुद्धा भाव नाही आहे। दुसरीकडे पाहिलं तर ऊस आंदोलन चालू आहे, ऊसाला सुद्धा भाव नाही आहे। आणि अतिशय मोदी साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे। शेतकऱ्यांनी मोदी साहेबांवर विश्वास ठेवला आणि शेतकऱ्यांनी भरमसाठ उत्पादन उत्पादित केलं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, मात्र भाव अर्ध्यावर आले आणि त्याचा उत्पादन खर्च एवढा वाढला की त्याला काहीच राहिलं नाही। आज आमचे शेतकरी सरपंच बाळासाहेब शिंदे राहणार दैफळ या ठिकाणी अतिशय 6 एकरचा इतका उत्कृष्ट असा कांदा या ठिकाणी उत्पादित झाला, परंतु आयात आणि निर्यातीच्या धोरणामध्ये कांदा अडकला गेला आणि शासनाचं आणि पुढाऱ्याचं कोणत्याही प्रकारचं मालावर नियंत्रण नसल्यामुळं आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने या सोन्यासारख्या पिकाची माती झालेली आहे। खऱ्या अर्थाने जे काही कृषी प्रधान देश आहे, आपल्याला खरंच आहे का याची मात्र वेळ आली आहे, विचार करण्याची वेळ आली आहे।